लग्नाचा आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी जरगनगर येथील तरुणाला अटक केली। पृथ्वीराज सर्जेराव चव्हाण, राहणार जरगनगर, कोल्हापूर असं अटक केलेल्या संशयिताचं नाव असून त्याचे वडील सर्जेराव चव्हाण यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास करवीरचे पोलीस उपाधीक्षक करीत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती। ओळख वाढत जाऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। पीडित महिला घटस्फोटीत असून तिला एक मुलगा आहे। तिच्याशी लग्न करून मुलाचा सांभाळ करेन असा विश्वास संशयिताने दिल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला। यानंतर संशयिताने बोंद्रेनगर, फुलेवाडी, रिंग रोड तसेच पन्हाळा, अंदूर आणि शाहूपुरी परिसरातील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। विवाह निबंध कार्यालयात लग्नासाठी नोटीस दिल्यानंतर मात्र संशयिताने तिच्याशी संपर्क टाळला आणि मोबाईल बंद करून संपर्क तोडला। पीडित महिलेने गोकुळ शिरगाव येथील त्याच्या वडिलांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता संशयिताने लग्नास नकार देत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी अत्याचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली।